नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यच्या अनुस्वाराच्या पुढे ह आलाय, वेगवेगळ्या शब्दात आहे म्हणून अम येणार. यम हलंत म, यच्या अनुस्वाराचा अर्धा म. यम ही नव, न वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. व्यथयन्त्येते पूर्व, आता इथे न आहे, जोडाक्षर आहे, तर येणार का आघात? नाही येणार, कारण अनुनासिक आहे ते. हो, पण आधी न जोडलाय म्हणजे अनुनासिक आहे. त्यामुळे अनुनासिक जेव्हा अनुस्वार असतो त्यावेळेला पुढचा आघात घेता येत नाही, म्हणून तो नसतो. व्यथयन्त्येते पुरुषम, चुकलेच मी खरं सांगितलं, पण षच्या अनुस्वाराच्या पुढे प आलाय म्हणून प फ ब भ म हे अनुनासिक. हलंत म, अनुनासिक म्हटल्यावर हलंत करून टाकायचं. पुरुषर्षभ, श वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. समदुःख, आपण दुःख म्हणणार आहोत, दुःख नाही, हा, म्हणून विसर्गाचा अर्धा उच्चार आपण करणार आहोत. खच्या अनुस्वाराच्या पुढे ध आलाय, ध हा त वर्गात येतो, त थ द ध न हे अनुनासिक. हलंत न. धी रच्या अनुस्वाराच्या पुढे वेगळ्या शब्दामध्ये स आलाय म्हणून म्हणून रच्या अनुस्वाराचा हलंत म. सोला झोकाय, सो मृ तत्व. आता मृ हे जोडाक्षर नाही, म अधिक ऋ हा स्वर आहे म्हणून ते जोडाक्षर नाही. आपण म्हणताना मराठीत अमृत म्हणतो, पण संस्कृतमध्ये म्हणताना अमृत असं म्हणायचं. सोमृ तत्वाय, त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तत्वाय कल्पते, क वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. म्हणा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. आता बघा हा, नव असा मी म्हणला तर तो नाकात येतो. नाकात आला की आव आव इव हे अनुनासिक आहे. त्यामुळे अव्यय म्हणताना काय होतं माझं? अव्यय, अव्यय म्हणत नाही, अव. तो व्य लक्षात ठेवून नव्यथयन्त्येते. बघा हा, यम हि नव्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. म्हणा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. यम हि नव्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. बघा, न असा केला तर मी अगदी सावकाश हे होतं, पण ओठ चांगला आत गेला पाहिजे. नव अव व्यय अव नव. हा, ती ओठाची जी आतली बाजू आहे ती अशी दाताच्या पकडीत बसली पाहिजे, म्हणजे तो व्य म्हणजे आघात चांगला येईल. यम हि नव्यथ, ते दाट ओठ खाणं म्हणतात ना, ते वेगळं, पण यम हि नव्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. म्हणा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. छान. म्हणा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. छान. म्हणा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. छान. परत एकदा. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ. समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. सहा अमृतत्वाय कल्पते असा तो संधी विग्रह आहे.
सोमृतत्वाय कल्पते सोमृतत्वाय कल्पते समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते छान म्हणा समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते सुंदर समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते पूर्ण श्लोक यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते म्हणा यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते छान यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते सुंदर यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते छान म्हणताय म्हणा यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते परत एकदा यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते छान आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया 15वा श्लोक यम हिन व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. अन्वय असा आहे हे पुरुषर्षभ ही यम समदुःख सुखम धीरम पुरुषम एते न व्यथयन्ति सहा अमृतत्वाय कल्पते. के न व्यथयन्ति मागच्या श्लोकामध्ये मात्रा स्पर्शाः हा जो शब्द आहे तो इथे अनुस्यूत धरायचा. ते मात्रा स्पर्शाः यम पुरुषम न व्यथयन्ति जे ते विषयेंद्रिय संयोग ज्या धीर पुरुषाला व्यथा उत्पन्न करत नाहीत त्याच्या व्यथेला कारणीभूत होत नाहीत असे ते धीर पुरुष तेची पुरुष दैवाचे हे पुरुषर्षभा पुरुषोत्तमा. ऋषभ असा शब्द आहे. ऋषभचा शाब्दिक अर्थ आहे बैल. पण संस्कृतमध्ये ऋषभ शार्दूल सिंह इंद्र हे सगळे शब्द शब्दशः न घेता लक्षणेने घ्यावे लागतात. म्हणजे काय माणसामध्ये पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे त्याला पुरुष ऋषभ पुरुष शार्दूल पुरुष व्याघ्र पुरुष सिंह असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो खरोखर सिंह आहे बैल आहे किंवा वाघ आहे असं मानायचं कारण नाही. त्या पुरुषांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे असाच एक शब्द आहे गौ गव पुंगव. पुंगव म्हणजे पुरुषांमध्ये श्रेष्ठ. हे पुरुषर्षभा हे पुरुष श्रेष्ठा पुरुषोत्तमा ज्या पुरुषाला हे सगळे मात्रा स्पर्श व्यथित करत नाहीत बाधित करत नाहीत तो कसा असतो समदुःख सुखम ज्याच्यासाठी सुख आणि दुःख समान झालं. धीरम जो धैर्याने संपन्न झाला स्थिर बुद्धी असा जो पुरुष झाला. सहा पुरुषः अमृतत्वाय कल्पते
तो अमृतत्वाची प्राप्ती करतो, तो शाश्वत आत्मरूपाची प्राप्ती करतो, तो अविनाशी होऊन जातो. अमृतत्वाची प्राप्ती याचा अर्थ काय? अविनाशी आत्मभावाला प्राप्त होणं. तो साधक, तो पुरुष म्हणजे तो मनुष्य अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो. केव्हा? जेव्हा त्या मात्रा म्हणजे विषय इंद्रिय संयोगाने ज्याच्या मनामध्ये व्यथा उत्पन्न होत नाही. एखादी नकोशी गोष्ट आली तरी त्याचं दुःख होत नाही. एखादी हवी हवी वाटणारी गोष्ट आली म्हणून तो आनंदित होत नाही, हुरळून जात नाही. असा तो स्थिरबुद्धी तो अमृतत्वाला प्राप्त करतो. इथे 15वा श्लोक पूर्ण होतो.